नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माध्यमिक आश्रम शाळा निमजीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इंग्लिशमधल्या 2.2 द हाऊस बिल्डर या पाठाला शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण चिटचॅटमधले काही प्रश्न पाहू। पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज रिटायरमेंट मेंट फ्रॉम ऑक्युपेशन? एखाद्या व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की माणसं म्हातारे होतात, ते थकतात, त्यांना आरामाची गरज असते, म्हणून ते काम थांबवतात, नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहिणार की रिटायरमेंट इज टू स्टॉप द वर्क अँड टेक रेस्ट. वेन डू पीपल रिटायर? लोक केव्हा रिटायर होतात? जनरली पीपल रिटायर आफ्टर द एज ऑफ 58 or 60. फॉर व्हॉट रिझन डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? एखाद्या व्यवसायातून निवृत्ती का घ्यावी लागते? यू नो, द पीपल ग्रो ओल्ड, दे नीड रेस्ट, they could not work as they had worked before, so they have to retire. How do people spend their time after retirement? People play with their grandchildren, they look after at their homes, some travel, some people read or write. There are different things the people do to spend their time after retirement. आता त्याच्यात पहिली एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामच्या व्यवसायामध्ये जे लोक आहेत ते लोक आणि त्यांचं काम पुढे दिलेलं आहे. इकडे दिलेले ए मध्ये आर्किटेक्ट, इंजिनियर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, कार्पेंटर, मॅसन, टायलर, इंटिरियर डेकोरेटर, आणि इकडे बी मध्ये मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स, विंडोज एटसेट्रा, ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. त्यानंतर डज द फ्लोरिंग, जो फ्लोरिंगचं काम करतो. फ्लोरिंग म्हणजे जमिनीवर फरशी वगैरे लावणं. प्लॅन्स अँड डिझाईन्स स्ट्रक्चर, इन्शुअर स्ट्रक्चर्स विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल, बिल्ड वॉल्स, रूफ एटसेट्रा अँड प्लास्टर्स, सुपरवायझेस कन्स्ट्रक्शन, एम्प्लॉई वर्कर्स अँड प्रोफेशनल्स. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता आपण पहिलं बघू आर्किटेक्ट. आर्किटेक्टचं काम काय असतं? तर त्याचं उत्तर आहे डी, प्लान्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. तर हे त्याचं उत्तर आहे, जो एखाद्या इमारतीचा आराखडा काढतो आणि आखतो. दुसरं आहे इंजिनियर. इंजिनियरचं काम काय आहे? तर इंजिनियरचं उत्तर आहे ई, इन्शुअर्स स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. ते बांधकाम कसं चालू आहे, मजबूत चालू आहे का, व्यवस्थित चालू आहे का, ते तो पाहतो, खात्री करतो. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार, त्याचं उत्तर आहे जी, सुपरवायझेस कन्स्ट्रक्शन, एम्प्लॉईज वर्कर्स, प्रोफेशनल्स. तो त्या बांधकामाच्या कसं चालू आहे प्रगती पाहतो, देखरेख करतो, कामगारांना कामावर बोलवतो, वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून ते काम पूर्ण करून घेतो. चौथा आहे कारपेंटर म्हणजे सुतार. त्याचं उत्तर आहे पहिलं ए, मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स, विंडोज, जो दरवाजे खिडक्यांचं लाकडी काम करतो. नंतर मॅसनचं काम आहे बिल्ड्स वॉल्स, रूफ एटसेट्रा अँड प्लास्टर्स. भिंती बांधणे, छत बांधणे, स्लॅब टाकणे, प्लास्टर करणे, हे काम मॅसनचं असतं, कारागीर. सहावं आहे टायलर. टायलरचं काम आहे डज द फ्लोरिंग. सी त्याचं उत्तर आहे टायलर, जो फ्लोरिंग म्हणजे टाईल बसवायचं काम करतो. आणि लास्ट आहे इंटेरियर डेकोरेटर. तर त्याचं काम आहे बी, ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. आता खाली सेकंड ॲक्टिव्हिटी दिली आहे, अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इंटू युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन हॅव्हिंग वन वावेल साऊंड विथ ऑर विदाउट कॉन्सोनंट साऊंड्स अराउंड इट. तुम्हाला वावेल्स माहिती आहेत ना, ए, ई, आय, ओ, यू, यांना आपण वावेल्स म्हणतो. आणि ईच सच युनिट इज कॉल्ड अ सिलॅबल. सिलॅबल म्हणजे ज्याचा आपण उच्चार एकच करतो, ए, ई, आय, ओ, यू यानुसार. आता बघा तिथं 3 टप्पे दिले आहेत. पहिला जो आहे टू, गॉट, विल, सी, या शब्दांमध्ये आपला फक्त 1 सिलॅबल सापडतं. दुसऱ्या ह्याच्यात फादर, मॅसन, बिल्डर, हे जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये आपण हायपन दिला आहे, डॅश केला आहे. फा, आ हा एक उच्चार आहे, आणि द,
अ असा उच्चार आहे, म्हणजे 2-2 उच्चार आहेत, म्हणून त्यांना आपण 2 सिलॅबल्स वर्ड म्हणतो. आणि थर्ड जो आहे इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन, हे जे शब्द आहेत याच्यात 2-2 डॅश तिथं दिलेत. इन, जिन, इयर, इंजिनियर, म्हणजे 3-3 सिलॅबल्स त्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचे शब्द आपण 1 सिलॅबलवाले, 2 सिलॅबलवाले आणि 3 सिलॅबलवाले वर्ड्स प्रत्येकी 5-5 शब्द आपण गृहपाठाच्या वहीमध्ये आपल्या इंग्रजी पुस्तकातून शोधून लिहायचे आहेत. आता आपण मूळ पाठाकडे जाऊ. द हाऊस बिल्डर. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन. बघा राईट साईडला एक गुलाबी पट्टी आहे, ज्याला आपण मार्जिन म्हणतो, तिथं त्याचा अर्थ दिलेला आहे. वन हू बिल्ड्स विथ स्टोन, ब्रिक्स, सिमेंट. जो दगडी बांधकाम, विटांचं बांधकाम किंवा सिमेंटचं बांधकाम करतो त्याला मॅसन म्हणतात. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन हू वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. एका मॅसनची म्हणजे कारागिराची, बांधकाम कारागिराची ही कथा आहे, ज्याने एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं होतं आणि त्याने पूर्ण आयुष्यभर आपलं काम अत्यंत चांगलं व्हायला पाहिजे, परिपूर्ण व्हायला पाहिजे, यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. जसंही इंजिनियर, आर्किटेक्ट त्या घराचा, बिल्डिंगचा आराखडा तयार करायचा, इंजिनियर त्याला मंजुरी करायचा, मग तो कॉन्ट्रॅक्टर त्या मॅसनला त्या कामाची जबाबदारी सोपवायचा, त्या घर बांधकामाची पूर्ण जबाबदारी सोपवायचा. द मॅसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. मग अजिबात न थांबता तो मॅसन आपलं काम सुरू करायचा. ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. तो मनापासून ते काम करायचा. डेडिकेशन हा एक बोल्ड टाईप वर्ड आहे, त्याचा अर्थ दिला आहे कॉमिटेड टू टास्क ऑर पर्पज, म्हणजे समर्पित भावनेने काम करायचा तो. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. तो खात्री करायचा उत्कृष्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल तो घ्यायचा. ऑफ हाय क्वालिटी, उच्च दर्जाचं साहित्य घ्यायचा. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोअरवेज, आर्चेस एक्सेट्रा. दरवाजाच्या, भिंतीच्या, गॅलरीच्या सगळं व्यवस्थित मोजमाप घ्यायचा. वर परफेक्ट, अतिशय परिपूर्ण असायचं. अँड ही गेव अॅन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. तो उत्कृष्ट परिपूर्ण काम करायचा आणि जे तो बांधकाम करायचा त्याला सुंदर पद्धतीने पूर्ण करायचा. द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि त्या घराचे जे मालक असायचे त्या मालकांना त्याच्या बांधकामाविषयी प्रचंड समाधान वाटायचं. आता नेक्स्ट पॅराग्राफवर जाऊ आपण. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. बघा या पाठामध्ये त्याचं कौतुक केलं आहे की झील, डिलिजन्स आणि परसिस्टन्स आणि रिकम्पेन्स्ड हे 4 वर्ड्स आलेले आहेत. झील म्हणजे ग्रेट इन्थुझियाझम अँड एनर्जी इन वन्स इफर्ट, म्हणजे कामातला उत्साह. झीलचा अर्थ आहे उत्साह. डिलिजन्स, कॉन्स्टंट केअरफुल इफोर्ट, म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक सातत्याचे प्रयत्न करणे. आणि परसिस्टन्स म्हणजे चिकाटी, कंटिन्युअस इफर्ट्स. आणि रिकम्पेन्स्ड म्हणजे मनी गिवन फॉर वर्क डन, म्हणजे त्याची मेहनताना त्याची मजदुरी. म्हणजे त्या मॅसनचा प्रचंड उत्साह, कामाच्या प्रती चिकाटी, समर्पण भावना हे पाहिल्यामुळे त्या मॅसनला कामासाठी प्रचंड मागणी होती आणि त्या मॅसनमुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला भरपूर कामं मिळायची आणि मग परिणामतः तो कॉन्ट्रॅक्टर त्या मॅसनला भरपूर पगार द्यायचा. त्या पगारामुळे त्या मॅसनच्या घराच्या सगळ्या गरजा पूर्ण व्हायच्या. त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासली नाही, तुटवडा भासला नाही. नेक्स्ट पॅराग्राफवर. The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. आजोबा होईल तोपर्यंत तो मॅसन काम करत राहिला. Then he decided that it was a time to retire. मग त्याने ठरवलं की आता आपण रिटायर झालं पाहिजे. रिटायर म्हणजे आता आपण काम बंद केलं पाहिजे, घरी आराम केला पाहिजे. अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि आता नातवंडांमध्ये खेळायला पाहिजे, आपण त्यांच्यासोबत आपला वेळ व्यतीत करायला पाहिजे.
Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. त्याने मनाचा निर्धार केला आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की आता मला घर बांधकामापासून रिटायरमेंट घ्यायची आहे, निवृत्ती घ्यायची आहे. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job. कॉन्ट्रॅक्टरला हे पाहून फार दुःख झालं, डिसहर्टन्ड, जसं त्याच्यावर आभार कोसळलं. कारण एवढा उत्कृष्ट माणूस जो आता रिटायर होईल, मग पुढे तो काम कसं करेल, पुढे त्याला कामं कसे भेटतील, ही चिंता त्या कॉन्ट्रॅक्टरला सतावू लागली. बट टू नो अवेल, त्याने विनंती केली की बाबा रे, अजून रिटायर होऊ नको, अजून 2-4 वर्ष काम कर. पण त्याचा सांगण्याचा त्या मॅसनच्या मनावर परिणाम झाला नाही. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. त्याने त्याच्या मनाचा निर्धार केला होता आणि पुढे काम करायला त्याने नकार दिला होता. नेक्स्ट पॅराग्राफ. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मॅसन to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. मग शेवटी त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या मॅसनला विनंती केली की एक उपकार कर, माझ्यासाठी फक्त एकच घर, सुंदर घर, चांगल्या जागेवर एक बांधून दाखव. द मॅसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. मॅसनने रिटायरमेंटचा निर्धार केला होता, परंतु त्याला तो विनवणी करत होता की एक घर बांधून दे बाबा, शेवटचं एक घर बांधून दे तुझी आठवण म्हणून. मॅसनने त्याला सहमती दिली, ठीक आहे बाबा बांधतो. पण यावेळेस तो हॅपी नव्हता, नॉट टू हॅपीली आयदर. रिलक्टन्स म्हणजे निरुत्साह, म्हणजे त्याच्यात उत्साह नव्हता. निरुत्साहाने त्याने सहमती दिली, ठीक आहे बांधून देईल. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. मग बांधकामाला सुरुवात झाली. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन्ड हाऊस टू बी बिल्ड स्पॉट आफ्टर लोकेशन. खूप चांगली जागा निवडून तिथं सुंदर घर बांधायचा तो एक प्लॅन होता. हाऊएव्हर द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. पण किती केलं तरी त्या मॅसनचं त्या कामामध्ये चित्त नव्हतं. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली. त्याने निष्काळजीपणे ते काम केलं. विदाऊट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. त्याला त्या कामामध्ये कोणताही रस नव्हता. त्याने कोणतंही समर्पण त्या कामात केलं नाही, दाखवलं नाही. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. त्याने त्या घरामध्ये जे बिल्डिंगचं मटेरियल वापरलं ते पण निकृष्ट दर्जाचं वापरलं. बट ही डीड नॉट केअर. त्याला त्याची काळजीच नव्हती. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला कसं तरी करून हे शेवटचं काम पूर्ण करायचं होतं आणि शेवटी रिटायर व्हायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर. ओबडधोबड बांधकाम करून त्याने ते घर निर्धारित वेळेपेक्षा लवकर पूर्ण करून टाकलं. वीक वॉल्स, भिंती कमकुवत होत्या. पुअर फिनिशिंग व्यवस्थित नव्हती. अँड डीड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईनर. जशी त्याची डिझाईन तयार केली होती त्याप्रमाणे काय ते घर दिसत नव्हतं, वाटत नव्हतं. येट द मॅसन डीड नॉट केअर. पण मॅसनला त्याची पर्वा नव्हती. ही इन्फॉर्म्ड द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. मग त्याने कॉन्ट्रॅक्टरला निरोप दिला की घर बांधून तयार झालं आहे, या घराच्या किल्ल्या मी तुमच्या ताब्यात आता देतोय, माझं काम संपलं, मी आता रिटायर होईल, असा काहीतरी त्याने निरोप दिला असेल. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हॅज हँड. तो कॉन्ट्रॅक्टर त्या जागेवर आला. त्याच्या हातात एक फाईल होती. त्या फाईलमध्ये काही कायदेशीर कागदपत्र होती. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. मॅसनने त्या बांधलेल्या घराच्या किल्ल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊ केल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. पण कॉन्ट्रॅक्टर त्या घरात घुसला नाही, टू सी इट, ते पाहण्यासाठी. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल. तो हसला, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मॅसन अँड सेड, बीमिंग हॅपी टोन. त्याने आनंदाने ते फाईल आणि त्या घराच्या किल्ल्या त्या मॅसनलाच दिल्या आणि काय म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. द हाऊस इज युअर्स. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मित्रा, तू आयुष्यभर माझ्यासाठी घरं बांधलीत, उत्कृष्ट घरं बांधलीत. हे जे घर आहे, या घराच्या मालकी हक्काचे कागदपत्र मी तुझ्या नावाने केले आहेत. हे घर तुझ्यासाठी आहे. हे घर मी तुला गिफ्ट देण्यासाठीच तयार करायला लावलं आहे. अशा प्रकारचा हा पाठ झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठावर उजव्या बाजूला काही प्रश्न असतात. ते प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, वाय वॉज द मॅसन अ व्हेरी गुड वर्कमॅन. तो मॅसन हा चांगला वर्कमॅन, चांगला कामगार कसा होता? तर त्याच पॅसेजमध्ये समोरच्या त्याचं उत्तर आहे की द मॅसन वॉज द बेस्ट वर्कर. ही वॉज व्हेरी ऑनेस्ट अँड ही वर्क
विथ डेडिकेशन किंवा ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. या प्रकारचं उत्तर आपण त्याचं देऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट सडन डिसिजन्स डिड द मॅसन टेक. मॅसनने कुठला निर्णय लवकर घेतला की ही डिसाइडेड टू रिटायर फ्रॉम हिज वर्क. त्याने रिटायरमेंट घ्यायचा निर्णय घेतला. आणि इकडे एक अजून तिसरा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट इन द वर्कमॅनशिप ऑफ द लास्ट हाऊस. म्हणजे शेवटच्या घराचा जेव्हा त्याने बांधकाम केलं तर त्याच्यात काय कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दिसला. तर मॅसन was famous for his dedication and hard work, but in the last house he did not pay attention to his work. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ संपला आहे. याचा आपण याच्यावर आधारित जे इंग्लिश वर्कशॉप आहेत त्याच्यावर ते सगळे प्रश्नोत्तर पूर्ण करून टाका.